जयपूर ही राजस्थानची राजधानी महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी 1857मध्ये वसवली. गुलाबी शहर जयपूर यामागे एक कथा देखील आहे. प्रिन्स अल्बर्ट यांच्या स्वागतासाठी ही वास्तू गुलाबी रंगात रंगवून घेतली होती. त्यानंतर हा रंग कायम ठेवण्यात आला. जयपूरमध्ये सिटी पॅलेस, हवा महल, जंतर मंतर, नहारगड किल्ला, जयगड किल्ला तसेच आमेर किल्ला हे ऐतिहासिक वास्तू देखील आहेत. नमस्कार मित्रांनो, हे जयपूरचे सिटी पॅलेस आहे, जे की राजस्थानच्या राजेशाही इतिहासाचे आणि कलेचे एक उत्तम उदाहरण आहे. महाराजा सवाई जयसिंग यांनी बांधलेला हा पॅलेस मुघल आणि राजपूत शैलीचे मिश्रण आहे, जिथे आजही राजघराणे राहतात. त्याला सिटी पॅलेस हे नाव यासाठी पडले आहे की हे शहराच्या मध्यभागी व त्याच्या भव्यतेमुळे पडले आहे. पॅलेसमध्ये म्युझियम देखील आहे आणि म्युझियमसाठी येथे शुल्क आकारले जाते. जयपूरला कधी आलात तर सिटी पॅलेस नक्की व्हिजिट करा. जयपूरच्या गुलाबी शहराच्या बडी चौपटावर स्थित हवा महल 1799मध्ये बांधला गेला. त्याच्या बाहेरील भिंतीवर 953 खिडक्या आहेत. महाराजा सवाई प्रताप सिंह हे श्रीकृष्ण यांचे भक्त होते, त्यामुळे या महालाला मुकुटाचा आकार दिला गेला आहे. त्यानंतर ही वास्तू जयपूरचा मुकुट म्हणून ओळखली जाऊ लागली. तर मित्रांनो, जर तुम्ही जयपूरला आलात तर या वास्तूला नक्की भेट द्या. हा आहे जलमहल. हा मानसागर तलावाच्या मध्यभागी स्थित 5 मजली ऐतिहासिक राजवाडा आहे. याचे 4 मजले पाण्याखाली आहेत. तसेच 18व्या शतकात राजा जयसिंगने हा महाल बांधला आहे.
आमेर किल्ला हा टेकडीवर वसवलेला भव्य किल्ला आहे. राजा मानसिंग यांनी हा किल्ला वसवला आहे. जयपूरपासून 11 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला अंबर पॅलेस किंवा आमेरचा किल्ला या नावाने ओळखला जातो. इथे किल्ल्याची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर गाईड मात्र नक्की घ्या. हे आहे राजस्थानमधील अल्बर्ट म्युझियम. हे सर्वात जुने वास्तुसंग्रहालय आहे. रामनिवास बागेत स्थित हे संग्रहालय आहे. या संग्रहालयात पारंपरिक राजस्थानी वेशभूषा, दागिने, मातीची भांडी आणि सजावटीच्या वस्तू आहेत. रात्रीच्या वेळी ही वास्तू खूप आकर्षक दिसते. देश-विदेशातील पर्यटक सुद्धा इथे भेट देतात. जयपूरमधील मसाला चौक हे रामनिवास बागेजवळील एक प्रसिद्ध ओपन एअर फूड कोर्ट आहे. एकाच छताखाली अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. पर्यटकांसाठी हे प्रसिद्ध आणि स्वच्छ असे ठिकाण आहे. जयपूरला गेल्यास मसाला चौक या ठिकाणाला नक्की भेट द्या. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only. जयपूरमध्ये जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर राणी मार्केट किंवा बापू मार्केट असे पर्याय आहेत. शिवाय स्ट्रीट शॉपिंग हा पण एक पर्याय आहे. तर मित्रांनो, अशी होती आमची गुलाबी शहराची 4 दिवसाची सफर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा.